मी माझा 40 लाखाचा जॉब सोडलेला आहे फॉर यूट्यूब. बट ती एक विक्षिप्त बाई होती. नंतर कळालं की शी लव्ड ट्रबलिंग पीपल. जॉब्स क्विट करायच्या आधी म्हणजे रेझिग्नेशन द्यायच्या अगोदर हा व्हिडिओ पूर्ण बघा. आय मीन दिस स्टोरी इज फुल ऑफ डिफिकल्टीज, सक्सेस, अ लॉट ऑफ क्राईंग. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. नमस्कार, मी प्रियंका आणि हा व्हिडिओ थोडा पर्सनल असणार आहे माझ्यासाठी, कारण लाँग व्हिडिओ आहे. अच्छा, तर माझा जन्म मुंबईमध्ये झालेला आहे अँड मी थोडं माझ्या अकॅडमिक्सबद्दल बोलणार आहे, कारण भरपूर लोकांना वाटेल हिला एवढा जॉब कसा लागला, म्हणजे डिसबिलीफमध्ये असतील. बट हां, स्टार्टिंगमध्ये मी दादरमध्ये जे व्ही एन सुळे गुरुजीची स्कूल आहे तिथून मी 10th केलं फ्रॉम इंग्लिश मीडियम. त्याच्यानंतर माझं आधीपासून होतं की मला फायनान्समध्ये काही ना काही करायचं आहे, इन अ बँक, इन अ फिनटेक, किंवा फिनटेक तर तेव्हा नव्हतं, बट इन फायनान्स इंडस्ट्री. मग मी हे डिसाईड केलेलं की मी प्लेन बी कॉम करणार आहे, सायन्स वगैरे मला कळत नाही. बी कॉम केल्यानंतर मी आर ए पोदार कॉलेजमधून बी कॉम केलेलं, कारण माझे पर्सेंटेज खूप चांगले होते. मग बी कॉम करताना माझ्या वडिलांची अशी इच्छा होती की प्रियंकाने सी ए व्हावं, म्हणून मी सी एच्या प्रिपरेशनसाठी लागले. अँड साईड बाय साईड मी बँकेच्या एक्झाम्स जसं आर बी आय, नाबार्ड, सेबी अशा ग्रेड 1 ऑफिसर्सच्या एक्झाम्स देत होते. बट झालं असं की मला सी ए जमत नव्हतं, टू बी रिअली ऑनेस्ट, आणि मला टाईम वेस्ट नव्हता करायचा सी एमध्ये. म्हणून मी माझ्या वडिलांकडून 6 महिने मागितले आणि म्हटलं मला 6 महिने द्या. आणि मी तेव्हा किती 21-22 वर्षाची होते. तर मी बसले, आय लॉक्ड माय सेल्फ इन अ रूम अँड आय स्टडीड फॉर एंट्रन्स एक्झाम्स. ह्याच्या MBAच्या एंट्रन्स एक्झाम्ससाठी मी स्टार्ट केलं अभ्यास करणं. आता त्याच्यामध्ये माझं नेहमी होतं की मी डिस्टन्स किंवा पार्ट टाईम MBA किंवा कोणत्याही कॉलेजमधून असंच MBAला आलं आहे म्हणून मी करणार नाही. मी नेहमी Tier 1 कॉलेजमधूनच MBA करणार. म्हणून मी 6 महिने बसले, व्यवस्थित अभ्यास केला अँड माझं Tier 1 कॉलेज क्रॅक झालं. तर माझं जे MBA आहे इट इज फ्रॉम JBIMS, जमनालाल बजाज. इट इज वन ऑफ द बेस्ट कॉलेजेस इन मुंबई फॉर MBA अँड इट इज ऑल्सो Tier 1चं जे कॉलेजचं आहे, जसं IIM अहमदाबाद अँड ऑल, ABC सगळे आहेत त्याच्या लाईनमध्ये JBIMS येतं. तर मी 2014-16 बॅचमध्ये होते. 2 वर्षाचा MBA असतं अँड त्याच्यानंतर माझी प्लेसमेंट झाली. आता जर तुम्हाला माहीत असेल तर व्हेरी गुड, बट त्या लोकांना माहीत नाही आहे. इफ यू आर डुईंग MBA फ्रॉम Tier 1 कॉलेज, तुमची प्लेसमेंट्स खूप छान होते. म्हणजे युअर स्टार्टिंग पॅकेज माझ्या वेळेला, म्हणजे स्टार्टिंग पॅकेज इज फ्रॉम 20 to 24 lakh पर ॲनम. अँड म्हणूनच इट इज व्हेरी डिफिकल्ट टू गेट इन टू Tier 1 कॉलेज. पण माझ्याबरोबरही तसंच झालं आणि आम्ही सगळे हायरार्की स्किप करून आम्ही डायरेक्टली मॅनेजर म्हणून एका बँकेमध्ये किंवा एका इन्स्टिट्यूटमध्ये, कोणत्याही ऑर्गनायझेशनमध्ये जातो. तर मी असिस्टंट मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर असं काही नाही झाले आणि मी डिरेक्टली ॲज अ मॅनेजर गेले इन वन ऑफ द लीडिंग बँक्स विच इज ICICI बँक. आता तिथे मी खूप यंग होते. मी फक्त 24-25 इयर्सचे होते जेव्हा मी बँकेत स्टार्ट केलं माझं करिअर ॲज अ मॅनेजर. अँड मला ICICI बँक खूप आवडायची, आवडतेही आता. बट इट वॉज वन ऑफ द बेस्ट डिसिजन्स अँड करिअर आय वूड हॅव चेज्ड. म्हणजे मी नेहमी, इट वॉज माय ड्रीम बँक टू वर्क फॉर. बट भरपूर गोष्टी झाल्या त्या मी कवर करीन. अँड तर मी जवळजवळ लग्नाच्या नंतर बाळ होईपर्यंत, सगळं होईपर्यंत मी जवळ 8 ते 7-8 वर्ष मी बँकेत काम केलं. अँड त्याच्यामध्ये माझे पहिले वर्ष जे होते, म्हणजे पहिले 6 वर्ष जे होते, मला कन्झेक्युटिव्ह प्रमोशन्स मिळत गेले. अँड जेव्हा मी प्रेग्नंट होते तेव्हा मी CM1 म्हणजे चीफ मॅनेजर 1 होते तिकडे इन दॅट डिजिटल डिपार्टमेंट. नेहमी चांगले असते, बट तुम्हाला ज्या लोकांशी इंटरॅक्ट करायचं असतं आणि जे लोक अराउंड असतात मे बी ते चांगले नसतील. तर माझ्याबरोबरही तेच झालं. अँड
सो माझं डिपार्टमेंट चेंज झालं बिकॉज माझे अर्लियर जे बॉस होते ते खूप चांगले होते आणि त्यांनी मला सगळं शिकवलं. मी त्यांच्या म्हणजे ही वॉज माय मेंटॉर. मटर्निटीमधून जेव्हा कॉर्पोरेट्समधून परत येतात युजली फिमेल्स, तेव्हा त्यांना डिपार्टमेंट चेंज करावं लागतं बिकॉज इट्स अ व्हेरी लाँग टाईम तुमचा रोल कोणतरी दुसरं करत असतं. सो युजली असं होतं की तो रोल कोणाला तरी दुसऱ्याला देतात आणि तुम्हाला दुसऱ्या रोलमध्ये अब्झॉर्ब केलं जातं. आता असंच झालं माझ्याबरोबर आणि मी एका दुसऱ्या रोलमध्ये अब्झॉर्ब झाले. आता ते एक नवीन डिपार्टमेंट होतं अँड एव्हरीथिंग वॉज न्यू, सगळं काही नवीन होतं. अँड तिथे माझी बॉस एक फिमेल होती विच वॉज व्हेरी न्यू फॉर मी बिकॉज माझी कधीच फिमेल बॉस राहिली नव्हती आणि मी विदाऊट एनी प्रेजडाईज आय स्टार्टेड वर्किंग अंडर हर अँड ऑल वगैरे वगैरे. बट ती एक विक्षिप्त बाई होती आणि मला ऑब्व्हियसली मी नाव वगैरे घेणार नाही आहे, बट तिचा रेकॉर्ड होता आणि हे मला नंतर कळालं की शी लव्ड ट्रबलिंग पीपल अँड बिकॉज तिच्या पर्सनल लाईफमध्ये गोष्टी चांगल्या नव्हत्या म्हणून तिला प्रचंड आवडायचं न्यू मुली ज्या येत आहेत आणि ती नेहमी बायकांना टार्गेट करायची. सो माझ्या अगोदरच्या पण 2-3 लोकांबरोबर तिचं झालेलं होतं, HR केसेस भरपूर काय झालेलं होतं. बट मटर्निटी ब्रेकवरून नंतर जेव्हा म्हणजे तुम्ही एक आई असाल आणि तुम्ही जेव्हा हे करता तेव्हा इट इज अ व्हेरी व्हेरी डिफरंट थिंग बिकॉज तुम्ही तुमचं बाळ घरी ठेवून येत आहे विच इज खूप लहान बाळ घरी ठेवून येत आहे अँड तुम्ही रोज ऑफिसला जाताय आणि माझं वर्क फ्रॉम होम तर नव्हतं, माझं नेहमी वर्क फ्रॉम ऑफिस होतं. तर इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर अ मदर बिकॉज तुमचं अर्ध लक्ष तिथं असतं अँड ऑल. तर बँक वॉज सो गुड की त्याच्यामध्ये तुमचा एक पिरियड असतो अंटिल युअर चाइल्ड टर्न्स टू, तुम्हाला एका प्रोटेक्टिव्ह लेअर असते तुम्हाला, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रमोशन्स होत असतात, यू गिवन अ लेसर वर्क बट तुमचे प्रोजेक्ट्स वगैरे सगळे चाललेले असतात अँड द बँक हॅज बीन अमेझिंग विथ न्यू मदर्स. तर बट हिला खूप म्हणजे बोलतात ना घाई किंवा घाई नाही म्हणता येणार बट ती खूप वेंचफुल होती अँड त्याच्याबद्दल म्हणजे माझ्या सगळ्या कलिग्सला माहिती होतं आणि सगळ्यांना सगळं माहिती होतं. बट झालं असं की शी स्टार्टेड हॅरेसिंग मी अँड हॅरेसिंग म्हणजे की उगाच काहीतरी चुका काढायच्या, उगाच मला कोणत्या ना कोणत्या कामामध्ये फसवून टाकायचं आणि नुसते असे म्हणजे इतके मेल्स लिहायचे ती दिवसाला मला लिटरली 15 ते 16 मेल्स लिहायचे ओव्हर. मी कोणताही मेल लिहिला असेल आणि डिरेक्टली HRला एस्केलेट करायची, इतके काही कामं करायची ती अँड इट अफेक्ट्स यू मेंटली. म्हणजे आय अंडरस्टँड की तुम्ही सगळे माझा हा ब्लॉग बघत असाल आणि तुम्हालाही ही सर्कमस्टन्स कधी कधी तर फेस करावं लागलं असतं आणि आत्ता मी बोलताना खूप इझिली बोलते की काय काय झालं वगैरे, बट ॲट दॅट टाईम तुम्ही त्या एन्व्हायरमेंटमध्ये असता आणि त्या एन्व्हायरमेंटमध्ये तुम्हाला खूप जास्त अफेक्ट होतो या सगळ्या गोष्टी. ते झाल्यानंतर शी स्टार्टेड म्हणजे एक दिवस असा होता की मी तिला आदल्या दिवशी सांगितलेलं की माझ्या मुलीचं वॅक्सिनेशन आहे तर मी हाफ डेने येणार आहे आणि बँकेमध्ये आणि प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये हाफ डेचं एक असतं मॅन्डेट की तुम्हाला इतके इतके हाफ डेज अलाउड आहेत, XYZ सगळं माहिती असतं. सो मी तिला मेल लिहिलेला, शी इग्नोर्ड माय मेल अँड समथिंग लाईक दॅट. मी तिला व्हॉट्सॲप केलेलं, शी इग्नोर्ड एव्हरीथिंग अँड मी सकाळी ऑफिसला पोहोचले अँड पोहोचल्यानंतर शी इज लाईक बट आय सॉ युअर मेल नाव अँड आय एम नॉट अप्रूव्हिंग युअर हाफ डे. तर म्हणलं बट आय टोल्ड यू येस्टरडे अँड आय इन्फॉर्म्ड यू अबाउट दिस. बट शी इज लाईक नो आय एम नॉट अप्रूव्हिंग युअर हाफ डे. तो यू हॅव कम. शी आस्क्ड मी टू रिव्हर्स माय अटेंडन्स. म्हणजे ती म्हटली की मी ऑब्व्हियसली त्यामध्ये बायोमेट्रिकवालेही असतं, तर शी इज लाईक तू अटेंडन्स रिव्हर्स कर. म्हटलं ते तर अवेलेबल नाही. सो शी वेंट टू द HR. तिने माझ्या त्या दिवसाचं अटेंडन्स रिव्हर्स केलं, मला बसवलं ऑफिसमध्ये अँड मी नंतर ऑब्व्हियसली बिकॉज तुम्ही सगळं मेंटली विचार करून येता की
मुलगी माझ्याकडे कशी येणार आणि मग मी तिला वॅक्सिनेशनला घेऊन जाणार. तर ते सगळं प्रेप झालेलं होतं माझं. माझे वडील घेऊन येणार होते तिला माझ्या ऑफिसला आणि मग आम्ही दोघे जाऊन तिला वॅक्सिनेशन करून घेऊन येणार. आता मी परत ऑफिसवरून घरी जाण्यात काही अर्थ नव्हता. तर मी म्हटलं ठीक आहे, मी इथेच बसून राहते, माझं काम करते काहीतरी. अँड शी लाईक नो नो, यू हॅव टू गो बिकॉज यू नॉट इन द युअर ऑन लीव अँड ऑल वगैरे. तिने माझा सिस्टम ब्लॉक केला. अँड ते सगळं झालं. त्याच्यानंतर आय एम लाईक ओके फाईन, म्हणजे एक सुट्टी आहे, काय फरक नाही पडत. आणि तिने मला CL घ्यायला सांगितली की तू CL टाक करून. अँड दॅट वॉज द हे. नंतर एक दिवस असा होता की सॅटर्डेला युजली ऑफिस आर व्हेरी रिलॅक्स्ड. सेकंड सॅटर्डे ऑफिस असतं, बट ऑफिसेस आर व्हेरी रिलॅक्स्ड. म्हणजे तुम्ही थोडं उशिरा येऊ शकता अँड एव्हरीथिंग वर्क्स फाईन. ती स्वतः 11:30 वाजता येणार होती. ती दर सॅटर्डेला 11:30 वाजता यायची. आणि एक ट्रेनिंगचा किंवा काहीतरी कॉल होता आणि मी तिला बोललेले की मी ऑफिस नेहमी असं चाललेलं असताना मी नेहमी एक मेल टाकून ठेवायची की आय बी देअर ॲट दिस टाईम. शी डिड नॉट रिप्लाय टू द मेल. आणि माझ्या घरी तेव्हा मुलीला सांभाळायलाच कोण नव्हतं, कारण म्हणजे माझे पप्पा वगैरे सगळे बाहेर ऑफिसला गेलेले आणि कोणीच नव्हतं त्या दिवशी सांभाळायला मुलीला. आणि म्हटलं ठीक आहे, मी सुट्टी टाकते. लाईक नाही, सुट्टी नाही टाकायची, तू यायचंच ऑफिसला. यू वोंट बिलीव्ह, त्या दिवशी मी माझी मुलगी घेऊन आय वेंट टू द ऑफिसमध्ये मी बसले. मी तिच्याबरोबर काम केलं, सगळं केलं. आणि तिला एकाही पैशाची कीव आलेली नाही आहे त्या बाईला, बिकॉज ती बाई इतकी विक्षिप्त होती. अँड बिकॉज तिच्या लाईफमध्ये काहीही व्यवस्थित चाललेलं नव्हतं. अँड शी जस्ट एन्जॉयड हॅरेसिंग पीपल. असं झाल्यानंतर मी डिसाईड केलं की चला, त्या दिवशीपासून मी डिसाईड केलेलं की मे बी पुढे जाऊन मी कॉर्पोरेटमध्ये काम करू शकत नाही, बिकॉज मला बाळ आहे अँड एव्हरीथिंग. मला तिचे आय वॉन्ट टू टेक केअर ऑफ हर. मी तेव्हा सोशल मीडिया एक टाईमपास अकाउंट बनवून स्टार्ट केलं की म्हटलं ठीक आहे, मला जेवण वगैरे बनवता येतं, बघूया काय होतं आहे. आणि आय स्टार्टेड कॉन्टेंट क्रिएटिंग. अँड इट इज नॉट इवन कॉन्टेंट क्रिएशन. मी फक्त चांगले व्हिडिओज टाकायला स्टार्ट केले रिलेटेड टू फूड आणि लहान बाळांचे रेसिपीज. थँकफुली त्यावेळेला माझं कॉन्टेंट लोकांना आवडलं आणि मी खूप लवकर ग्रो करायला लागले. आणि हिचं तर ते चालू होतंच, यू कॅन्ट रिली हेल्प. आणि ते चालू असताना मी डिसाईड केलं की ॲटलिस्ट मी आता जॉब क्विट नाही करू शकत, म्हणून लेट मी ग्रो माय सोशल मीडिया सायमल्टेनियसली. मी जॉब स्विच करेन. आणि स्विचिंगच्या टाईमलाही तिने मला प्रचंड त्रास दिलेला, बिकॉज तिने माझी HR कंप्लेंट केली की मी ऑफिसमध्ये बसलेली असतानाही ती HRला मेल लिहायची ही ऑफिसमध्ये नाही आहे. आणि भरपूर काही विक्षिप्त बाई होती, काही करू शकत नाही आपण त्याच्याबद्दल. तर ते झाल्यानंतर मी विचार केला मी हा जॉब सोडून मी कोणतातरी दुसरा जॉब, आणि लागेलही, त्यात काय फरक नाही पडत. म्हणून मग मी नवीन जॉब स्टार्ट केला. अँड त्याच्यामध्ये मी एका फिनटेकला जॉईन झाली ॲज अ ग्रुप मॅनेजर. आणि मग आय वॉज व्हेरी, म्हणजे इवन मी म्हणते की ऑर्गनायझेशन्स आर अमेझिंग, ऑलवेज ऑर्गनायझेशन्स आर अमेझिंग. द पीपल वर्किंग इन अ ऑर्गनायझेशन आर नॉट, म्हणजे समजू शकता. अँड माझ्या अकॅडमिक्स आणि माझ्या रोल आणि ह्याच्याबद्दलचं कनेक्टिंग फॅक्टर हे होतं की नंतर मला हे होतं की शी यूज टू ऑलवेज पॉईंट आऊट ॲट मी की अरे हे लोक येतात नवीन कॉलेजेस Tier 1 कॉलेजेसमधून MBA करून आणि डिरेक्टली हायरार्की स्किप करून मोठ्या पोझिशनवर जातात. बिकॉज असं होतं की अँड इट इज सो फनी, माझं नेक्स्ट प्रमोशन झालं असतं तर ती माझी बॉस नसू शकली असती, कारण तिचा आणि माझा ग्रेड सेम झाला असता. शी मस्ट बी अराउंड 45 आय गेस, 45, आणि मी 30 वर्षाची होते. मी ती 32-33 इयर्सची 31 इयर्सची होती ॲक्च्युली. अँड तिला हे पचतच नव्हतं की एक एवढी लहान वयाची मुलगी येऊन माझ्या ग्रेडला बसेल. आणि तिने भरपूर प्रयत्न केले माझं प्रमोशन थांबवायचं. इतके प्रयत्न केले की ती रोज, म्हणजे ती आठवड्यातून 2दा HR बरोबर मीटिंग करायची की मला हिचा परफॉर्मन्स व्यवस्थित नाही, हे नाही आहे, ते नाही आहे. आणि HR तिला एकच बोलायचं, जर का हिला इतके कन्झर्केटिव्ह प्रमोशन्स मिळत गेले, तिचा आत्ता परफॉर्मन्स का खराब आहे. अँड म्हणजे लोक किती कोणत्या पातळीला जाऊ शकतात टू जस्ट फुलफिल देअर ओन इव्हिल इंटेन्शन्स. आणि अशा लोकांचं म्हणजे
त्यांच्या लाईफमध्ये कधीही त्यांचं चांगलं होतच नसेल, म्हणून बिकॉज त्यांना दुसऱ्यांच्या लाईफमध्ये कधी चांगलं बघायची सवय नसते. आणि ऑब्व्हियसली की माझ्याकडे एक हेल्दी बेबी आहे, माझं करिअर फ्लरिश करतं आहे आणि ती बघायची इंस्टाग्रामवरती, पण हिचं सगळं चांगलं चाललेलं आहे, हिचा नवरा चांगला आहे, हिचं सगळं चांगलं आहे. परफेक्ट लाईफ ऑलवेज ब्रिंग्स इविल आय, अँड आय होप तिला कुठे ना कुठे पीस मिळू दे लाईफमध्ये, बट असंच करत राहिली तर नाही मिळणार आहे. एनिवे, अँड आय होप देव तिला सद्बुद्धी देव, बट काय फायदा नाही होणार आहे. बट आय एम ॲट अ बेटर प्लेस राईट नाव. तर आणि लाईफमध्ये अशा खूप साऱ्या ओकेजन्स येतील, बिकॉज मी दररोज मी घरी रडत यायचे. अँड माझा नवरा बोलायचा, सोडून दे जॉब, काही फरक नाही पडत, घरी बस, काही नाही फरक पडत, 6 महिने घरी बस, हे कर ते कर. आणि हे सो 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 सपोर्टिव्ह इन दिस एंटायर प्रोसेस. माझी पूर्ण फॅमिली, माझे पूर्ण इनलॉज सगळे मला इतका सपोर्ट करत होते. बट मी म्हटलं नाही यार, मी असं घरी बसणार नाही, मला नाही आवडत, तर मी नवीन जॉब शोधेन, काही हरकत नाही. आणि देवाची कृपा, मला नवीन जॉब ऑलमोस्ट 3 महिन्यामध्ये मला नवीन जॉब लागला. आणि माझा नवीन जॉब इतका भारी होता. ॲज अ ग्रुप मॅनेजर इन रेझर पे. आणि रेझर पेमधला जॉब म्हणजे त्यावेळेला माझं पॅकेज जेव्हा म्हणजे मी तिथून इथे शिफ्ट झाले, मला त्यांनी खूप छान हाईक दिली, सगळं केलं. माझं पॅकेज 42 लाख होता. अँड आय वॉज व्हेरी हॅपी. म्हणजे रोल चांगला होता. आय गॉट, अँड इट्स नॉट अबाउट फिमेल बॉसेस, बिकॉज आय हॅड अ फिमेल बॉस देअर ऑल्सो. शी वॉज वन ऑफ द स्मार्टेस्ट वुमेन आय नो. शी वॉज म्हणजे आयडियल बॉस जे बोलतात ती ते होती. अँड ती खूप म्हणजे आय डोंट हॅव इनफ वर्ड्स टू प्रेज हर. सो इट्स नॉट अबाउट फिमेल बॉसेस, इट्स अबाउट अ मेंटॅलिटी ऑफ अ पर्सन. तर दॅट इज द थिंग. अँड आय हॅड वन ऑफ द बेस्ट वर्क एक्सपिरियन्स इन रेझर पे. त्याचं कल्चर खूप छान आहे. अँड इट वॉज जस्ट द बेस्ट टाईम ऑफ माय कॉर्पोरेट करिअर. हो, मी फक्त माझं कॉर्पोरेट करिअर त्या 1 वर्षात हेट केलेलं, जेव्हा मी ऑफिसला जात होती आणि सगळं मेंटली टॉर्चर होत होती. बट अदरवाईज आय यूज टू लव्ह माय कॉर्पोरेट जॉब. म्हणजे आय एन्जॉयड इट. बट जसं इट्स अ रूल, इट्स अ नेचर्स रूल की तुमचे रिस्पॉन्सिबिलिटीज वाढणार, तुमचं पॅकेज वाढणार, तुमचं सगळं वाढणार. तर ऑब्व्हियसली इंडियन कॉर्पोरेटमध्ये तुम्हाला तेवढा टाईम डिवोट करावा लागेल. आता मी तिथे गेले अँड मला माझं सगळं ट्रेनिंग झालं, आय गॉट रिस्पॉन्सिबिलिटीज, सगळं झालं. बट अगेन द थिंग वॉज की माझी मुलगी अजूनही लहानच आहे. आणि ती बोलायला लागलेली तेव्हा की आय स्टील रिमेंबर माझा शेड्यूल असा असायचा की मी सकाळी 8:30 वाजता निघायची. 8:30 वाजता निघून मी ऑफिसला पोहोचायचे 9:30-10 वाजेपर्यंत. तिथे काम वगैरे सगळं करायचे आणि माझ्या मीटिंग्स वगैरे आवरायचे. अँड आय यूज टू कम होम बॅक ॲट 8:30-9:30 बिकॉज माझं ऑफिस अंधेरीला होतं. मी तेव्हा राहत घाटकोपरला होती. अँड मेट्रोमध्ये धक्के खात जा आणि भरपूर म्हणजे आम्ही ड्रायव्हरही लावायचा ट्राय केलेला, ते नाही झालं. रिक्षाने जा, पावसात उशिरा या, किंवा कधी मला ट्रॅव्हलही करावं लागायचं. दॅट वॉज ऑल फाईन. पर्क्स वगैरे सगळं छान होतं. वर्क कल्चर मस्त होतं, सगळं छान होतं. बट द अमाऊंट ऑफ टाईम ॲज अ मदर आय वॉज नॉट गिविंग टू माय चाइल्ड, ते मला नेहमी अफेक्ट करायचं, नेहमी. बिकॉज ती त्याच्यानंतर म्हणजे ती 2.5 वर्षाची झालेली आणि ती बोलायला लागलेली. अँड माझा नवरा मयूर त्यावेळेला दुबईमध्ये होता, बिकॉज तो 1 महिना इथे आणि 1 महिना इंडियामध्ये असायचा कामाच्या निमित्ताने. आणि मी एकटीच म्हणजे तिच्याबरोबर होते आणि माझे घरचे होते. तर ती नंतर माझ्याकडे येऊन लास्टला असं बोलायची, बट तू घरी नसतेस अँड तुझं म्हणजे तू येतेस, तू ऑफिसलाच असतेस, तू फक्त सॅटर्डे संडेला घरी असते. अँड आय मिस यू. अँड पापा पण ऑफिसला जातात, मग मी काय येते, मला पण ऑफिसला घेऊन जा. आणि तिचे असे प्रश्न जे असतात ना, देन मला थोडे अफेक्ट करायला लागले. बिकॉज मला हे माहीत नव्हतं की तिची फेवरेट डॉल कोणती आहे, तिचे फ्रेंड्स कोण आहेत, तिला कोणते कपडे घालायला आवडतात, तिला काय खेळायला आवडतं, मला काहीच माहीत नव्हतं. बिकॉज मी घरीच नव्हते. अँड ह्या सगळ्यांमध्ये समवेअर ॲज अ मदर आय वॉज फेलिंग. अँड
आय थॉट आत्ता काही ना काहीतरी केलं पाहिजे. अँड तोपर्यंत माझं इंस्टाग्राम खूप चांगलं चाललेलं बिकॉज माझं 2 लाख फॉलोवर्स झालेले. अँड मी यूट्यूबही स्टार्ट केलेलं. अँड हे सगळं होत असताना माय हजबंड केम इन अँड ही इज लाईक, ऐक, आता ती मोठी होती आहे, तिला स्कूलला जायचं आहे आणि स्कूलमध्ये तिला सोडणं आणणं, तिला सगळं करणं, इट्स अ टास्क. सो वाय डोंट यू टेक अ ब्रेक, अदरवाईज तू सोशल मीडिया फुल टाईम करायला स्टार्ट कर. आणि मग मी थोडा कॉन्फिडन्स आला की हां बाबा, ॲट द एंड ऑफ द डे इट्स की तुम्ही किती सोशल मीडियामधून गेन करताय मॉनिटरीली आणि हे सस्टेनेबल आहे की नाही. तर अजूनही ते सस्टेनेबल नाही आहे, बट आय स्टार्टेड की ठीक आहे, मी करीन कसं तरी होऊन जाईल. अँड देन आय स्टार्टेड सोशल मीडिया ॲज अ फुल टाईम करियर. सो हा पूर्ण व्लॉग ह्याच्यासाठीच होता की जर का तुम्हाला उद्या असे भरपूर विचार येतात की अरे मी सोशल मीडियामध्ये हे करेन, मी ते करेन, मी हे करेन, सगळं होऊ शकतं, बट तुम्हाला एक पद्धत पाहिजे कसं करायचं, काय करायचं. आणि इट्स अ व्हेरी कॅल्क्युलेटेड रिस्क दॅट यू टेक. तर तुम्ही आय नो भरपूर मदर्स असतील, ते मला बघत असतील ह्या व्लॉगमध्ये, तर तुमच्या आणि आपण सगळेच काम करतो ह्या एजमध्ये, तर तुम्ही काय काय डिफिकल्टीज फेस केल्या वेन कॉर्पोरेटमध्ये किंवा कशामध्ये, डू लेट मी नो इन द कॉमेंट सेक्शन. अँड अजूनही तुम्हाला म्हणजे काय तुमचे क्वेश्चन्स असतील, आय विल बी रिअली हॅपी टू आन्सर की सोशल मीडियामध्ये करिअर कसं करायचं, तू व्हिडिओज कसे बनवते, तू डेली मॅनेज कसं करते सगळं. आय एम व्हेरी हॅपी टू आन्सर दिस. आणि त्याचबरोबर आय एम स्टार्टिंग अ चॅलेंज विच इज, मी रोज डेली व्लॉग्स टाकणार आहे. अँड आय होप मी हा चॅलेंज पूर्ण करीन बिकॉज न्यू इयरपर्यंत तरी ॲटलिस्ट मी रोज डेली व्लॉग्स टाकणार आहे आणि लाँग फॉर्म व्लॉग्स. तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय बघायला आवडेल हे मला नक्की कळवा. अँड प्लीज जर का ह्या जर्नीमध्ये तुम्हाला माझ्यासोबत राहायचं असेल, प्लीज 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 मला सबस्क्राईब करायला विसरू नका. बिकॉज खूप मेहनत आणि खूप थॉट जातो ह्या सगळ्या व्हिडिओजमध्ये. अँड सोपं नाही आहे, ते तुम्हाला कळेलच. बिकॉज मी हे पण सांगणार आहे की माझं सोशल मीडियाचं सगळं मी कसं करते, काय करते, कुठून शिकले, एडिटिंग कसं करते, टूल्स काय वापरते, घरी मुलीला मॅनेज कसं करते, घर मॅनेज कसं करते, अँड भरपूर काय. तर हा व्लॉग आज इथेच संपवूया. अँड आय होप आय क्रॉस 1 लाख सबस्क्रायबर ॲटलिस्ट या 2-3 महिन्यामध्ये. बिकॉज मी हे डिसाईड केलेलं आहे की फॉर माय सेल्फ की एक जॉब मी सोडला, ज्या जॉबवरती मी 8 ते 9 तास 12 तास काम करायचे, अँड आज मी स्वतःची बॉस बनून इथे बसली आहे. बट मी रेडी आहे का ते परत 12 तास काम करण्यासाठी. सो दिस इज माय चॅलेंज टू माय सेल्फ अँड आय होप सक्सीड इन इट. तर भेटूया नंतर. नमस्कार, मी प्रियंका.